तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आजपासून नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे। वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत सावंतवाडी तालुक्यातील विविध नवरात्रोत्सवाच्या मंडळांच्या देवींचं आगमन झालंय। पारंपरिक पद्धतीनं देवीची आराधना केली जाणार आहे। पुढील 9 दिवस या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। याचा आढावा घेतलाय कोकण 7 लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी। पाहूया। सर्वमंगल्य मांगल्यशे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। खऱ्या अर्थाने आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जी प्रसिद्ध अशी मूर्तिशाळा आहे ती म्हणजे विलास मांजरेकर यांची। आणि आज मी विलास मांजरेकर यांच्या मूर्तिशाळेत आहे। ज्या पद्धतीने गणेशोत्सवात जशी विलास मांजरेकर यांची ही मूर्तिशाळा अगदी मोठी लगबग इथे असते, त्याच पद्धतीची लगबग ही देखील आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या मूर्तिशाळेमध्ये आहे। मांजरेकर, सर्वप्रथम स्वागत तुमचं। मला एकूणच सांगा की विलास मांजरेकर आणि मूर्ती असं एक वेगळं समीकरण या संपूर्ण कोकणामध्ये निर्माण झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख तुम्ही याच्यामध्ये उभी केलेली आहे। अनेक वर्ष अगदी एक दुसरी तिसरी चौथी पिढी ही तुमच्या याच्यामध्ये या मूर्तिकलेमध्ये आहे। काय सांगाल, एकूणच नवरात्रोत्सवाची आज सुरुवात झालेली आहे, अनेक मूर्त्या तुम्ही तुमच्या या माध्यमातून घडवलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत, काय सांगाल? देवीची मूर्ती म्हणजे आम्ही देवीची सेवा करतो आहे आणि आमच्या त्यांच्या मनापासून त्याची आम्ही हे करतो आणि आम्हाला ती भरपूर ती यश देते आणि आमचं ते भरपूर कामही आमच्याकडे भरपूर असतं। वर्षभर आमच्याकडे 12 महिने काम असतं, त्यावेळेस आम्हाला देवीच्या कामामध्ये आम्ही काय कमतरता करत नाही आणि पैशासाठी काम करत नाही। पैसा आम्हाला एवढंच पाहिजे असं काय नाही, पण आम्ही ते काम आम्ही देवीचं काम करतो। अंमलीपासून ते तुमचं इकडे ह्या भागात सगळ्या मधल्या सगळे भागात काही ठिकाणी ते वेगळे असतात, पण आमच्याकडे 20 मूर्त्या असतात। खरं तर तुमच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जी काय तुम्ही देवीची मूर्ती म्हणा किंवा गणपतीची जेव्हा मूर्ती बनवता तर त्याची जी नजर आहे तर त्या नजरेमध्ये जे काय हुबेहूबपणा त्या मूर्तीमध्ये साकारत असतो ते काय नक्की तुमचं? नाही, ते आम्ही काय सांगू शकत नाही, कारण काय आहे ही देवी आहे आदी माया म्हणतात आदिशक्ती, तर ती आपलं रूप प्रगट करते आणि लोकांचं मन शांत करून ते लोक आमच्याकडे येतात म्हटलं आम्ही आता त्यांची सेवा केलीच पाहिजे देवीची। आता ते देवीचा असं चमत्कार आहे तो, आम्ही काय सांगू शकत। खऱ्या अर्थाने विलास मांजरेकर यांची हीच प्रतिक्रिया महत्त्वाची आहे की मी काही करत नाही, हे सर्व देवी माझ्याकडून करून घेत असते। खरं तर अशा पद्धतीने इथे जिमखाना येथील देखील ही मूर्ती आहे इथे आणि ती देखील ती सजवण्यात आलेली आहे, ती मूर्ती साकारण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने अनेक वर्ष जे आपले माजी नगरसेवक आहेत कोटकर तर ते इथे श्रीराम कोटकर आहेत, तर खऱ्या अर्थानं या एकूणच या मंडळाच्या लाखे वस्तीतील या मंडळाच्या ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये ते देखील सहभागी असतात। नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की त्यांची नेमकी काय भावना आहे। ज्यावेळी मी नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या लाखे वस्ती होतीमध्ये फोटो पुजला होता पूर्वी। ते फोटो पुजल्यानंतर एवढा मोठा त्यांचा समाज आहे आणि यावर्षी त्यांनी फोटो पुजला। मला त्या देवीनीच बुद्धी दिली की मी त्यांना सांगितलं त्यावेळी मी नगरसेवक तुमचा असो किंवा नसो पण मी जिवंत असेपर्यंत मी ती मूर्ती देईन। पण मूर्तीचा आता व्यवस्थित त्यांचा गेटअप पण वाढलेला आहे आणि चांगला तिथे कार्यक्रम ते करतात आणि त्यांना असे ह्या वर्षामध्ये त्याच्या संपूर्ण पुढील पिढीला अशीच चालना देवीची सेवा करण्याची चालना मिळावी ही सहकार्य म्हणजे श्रीराम कोटकर यांनी दिलं आहे। ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती
त्यावेळी एक फोटो पूजनाने आम्ही सुरुवात केली होती. त्याच्यानंतर श्रीराम कोटकर आमच्याकडे आले आणि म्हणाले की मी प्रत्येक वर्षी तुम्हाला मूर्ती देईन मी जिवंत असेपर्यंत. मग माझे पदाला असो किंवा माझा कारभार कसाही असो पण मी तुम्हाला मूर्ती अर्पण किती देईन. वर्ष झाली? आता हे 22वे वर्ष आहे ते मूर्ती सतत आम्हाला देत आहेत. आणि कुठली प्रसिद्धी वगैरे कुठली नाही. प्रसिद्धी वगैरे न करता कोणतीही प्रसिद्धी न करता गेली 22 वर्ष अविरतपणे ही देवीची सेवा ही कोटकर आणि हे लाखे बांधव इथे करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं पांडवनगरी येथील ही मूर्ती आहे. अध्यक्ष आहेत बाबुराव चव्हाण आहेत. काय पद्धतीचा कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने उत्सव साजरा होणार आहे? हे यंदाचं 8वं वर्ष आहे का. ह्याच्यापूर्वी आम्ही माझगावला तिकडे देत होतो, पण त्याच्यानंतर मी ज्यावेळी अध्यक्ष असताना मला वाटलं की बा मांजरेकर साहेबांकडे इथं येऊन मूर्ती करूया आणि तिथून आम्ही मांजरेकरांकडे आलो आणि ही मूर्ती आतापर्यंत मांजरेकरांकडच्या ह्याच्या गेल्या वर्षी थोडी छोटी होती, यंदा जरा मोठी आहे. 9 दिवसामध्ये दांडियाचा कार्यक्रम आहे, 3 नाटकं ठेवलेली आहेत. आपल्यासोबत विजय चव्हाण आहेत. खऱ्या अर्थाने म्हणजे चौको येथून ते इथे आपल्या अगदी इंजिनियर आहेत, बांधकाम विभागात ते कार्यरत आहेत. मात्र या देवीच्या ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये ते अगदी सक्रिय सहभागी असतात. नेहमी त्यांना ह्या मंडळाला ते एक मोठा आर्थिक भार जो असतो तो देखील ते मोठ्या प्रमाणात सांभाळतात. विजयरावजी काय सांगाल, काय तुमची भावना आहे? कोलगावला माझा आजोळ आहे. आजोळाचं देव म्हणून मामांच्या सगळे माझे मामा आहेत त्यांच्या सहकार्याने दरवर्षी 8 वर्ष आम्ही देवीची पूजा करतो. देवीची पूजा करणे सामाजिक एकोपा, कुटुंबामध्ये एकोपा राहू दे, समाजात आपल्या जे वाडीमध्ये विकास होऊ दे ह्यासाठी आपण दरवर्षी त्यानिमित्त सगळे मुलं एकत्र होतात, सगळ्यांची ओळख होते, त्यानिमित्त कार्यक्रम होतो आणि त्यामुळे सगळ्यांची एकता वाढते. अजून या ठिकाणी पाहू शकता तर इथे आपली आत्मेश्वर मंदिर येथील माठेवाडा येथील ही मूर्ती आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. देवीची मूर्ती अतिशय अगदी सुबकपणे सजवण्यात आलेली आहे, हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम होतो? 9 दिवस हे असते, खूप जल्लोष असतो तिकडे. वेगवेगळे हे आरत्या वगैरे असतात, भजनं असतात, खूप हे असते, लगबग असते. पाहू शकतात कशा पद्धतीने मूर्तिकार विलास मांजरेकर यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. अतिशय सुबक अशी हुबेहूब अशी देवीची ही मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे.